हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. CBSE रिक्रुटमेंट 2025 आलेली आहे. 124 परमनंट पोस्ट्स असणार आहे. 90,000 रुपये सॅलरी असणार आहे. इथे एक झिरो जास्त झाला आहे. लास्ट डेट टू अप्लाय 2025मध्ये शेवटचा महिना म्हणजे 22 डिसेंबर 2025 असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. तुम्ही पाहू शकता CBSE सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन इथनं ही नोटिफिकेशन आलेली आहे. 2 डिसेंबर 2025मध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट कोटा एक्झामिनेशन 2026 ऑन ऑल इंडिया कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन बेसिस फॉर फॉलोइंग पोस्ट. बघा, पोस्ट कोड दिलेला आहे. ग्रुप ए ग्रुप दिलेला आहे. डिटेल ऑफ पोस्ट, ठीक आहे. मॅक्सिमम एज आणि कॅटेगरीनुसार इथे वेकन्सीज दिलेल्या आहे. असिस्टंट सेक्रेटरी पे लेवल 10, असिस्टंट प्रोफेसर डायरेक्टर ॲकॅडमिक्स पे लेवल 10, अकॅडमिक असिस्टंट प्रोफेसर डायरेक्टर ट्रेनिंग पे लेवल 10, असिस्टंट प्रोफेसर अकाउंट ऑफिसर सुपरिटेंडेंट पे लेवल 6, ज्युनियर ट्रान्सलेटर ट्रान्सलेशन ऑफिसर पे लेवल 6, ज्युनियर अकाउंटंट पे लेवल 2, ज्युनियर असिस्टंट पे लेवल 2 अशा पोस्ट असणार आहे. डिफरंट पोस्ट असणार आहे. वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इथे दिलेलं आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग एनी ऑफ द बोर्ड्स ऑफिस, कुठे पण CBSEचं ऑफिस आहे असल्यावर तिथे तुम्हाला पोस्टिंग दिलं जाईल. म्हणजे ऑल इंडिया इथे तुम्हाला पोस्टिंग ही मिळणार आहे. त्यानंतर PWBD कॅटेगरीसाठी खाली इन्स्ट्रक्शन्स आहे. म्हणजे पोस्ट मार्क्ड अंडर PWBD कॅटेगरीज आर ॲज अंडर. त्यानंतर आपण बघू शकतो इथे इम्पॉर्टंट डेट्स दिलेल्या आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे 2 डिसेंबरपासून 22 डिसेंबरपर्यंत. लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 22 डिसेंबर असणार आहे. सबमिशन फी पण सेम असणार आहे, सेम तारीख असणार आहे. रिझर्वेशनबद्दल इथे दिलेलं आहे. त्यानंतर आपण बघू शकतो इकडे अप्पर एज लिमिट. तर अप्पर एज लिमिटसाठी SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्षे, OBC NCL असल्यास सेंट्रल लिस्ट 3 वर्षे, PWBD अनरिझर्व इन्क्लुडिंग वुमन 10 वर्षे, PWBD OBC NCL सेंटर लिस्ट इन्क्लुडिंग वुमन 13 इयर्स, PWBD SC/ST इन्क्लुडिंग वुमन 15 इयर्स. एक्स सर्व्हिसमॅन बघू शकता 5 वर्षे. ग्रुप B/C साठी वेगळा रूल आहे. विमेनसाठी 10 वर्षे, ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल वुमेनसाठी 10 वर्षे हे एज रिलॅक्सेशन इथे असणार आहे. डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स आणि बोर्ड रेग्युलर एम्प्लॉयसाठी नो बार, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो इथे रिक्रुटमेंट रूल्स म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे पोस्टनुसार. असिस्टंट सेक्रेटरी बघू शकता एज लिमिट 35 वर्षे, बॅचलर्स डिग्री हवी रेकग्नाइज इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटीमधनं. आणि रिक्रुटमेंटच्या स्टेजेससुद्धा इथे दिलेल्या आहे, ठीक आहे. MCQ Tier 1, Tier 2 आणि Tier 3 म्हणजे 3 टियरमध्ये या पोस्टच्या एक्झामिनेशन होणार आहे, ठीक आहे. असं प्रत्येक पोस्टला इथे त्यांनी अगदी व्यवस्थित सगळं मांडलेलं आहे आणि खूपच क्लिअर ही ॲडव्हर्टिजमेंट इथे दिलेली आहे. त्यानंतर आपण बघू शकतो इथे एक्झामिनेशन ॲप्लिकेशन फी दिलेली आहे. तर ॲप्लिकेशन फी इज नॉट ॲप्लिकेबल फॉर SC/ST PWBD एक्स सर्व्हिसमॅन विमेन. ओके. प्रोसेसिंग फी इज ॲप्लिकेबल फॉर ऑल मॅन्डेटरी. तर प्रोसेसिंग फी ही 250 रुपये आहे. ही मॅन्डेटरी सगळ्यांना आहे. पण SC/ST PWBD एक्स सर्व्हिसमॅन आणि विमेनसाठी ॲप्लिकेशन फी ॲप्लिकेबल नाही आहे. तर याचा अर्थ आपण इथे पाहू शकतो प्रोसेसिंग फी 250च ॲप्लिकेबल आहे. आणि इतर लोकांसाठी फॉर अनरिझर्व इथे दिलेला आहे. बघा, ॲप्लिकेशन फी ग्रुप वाईज आहे. ग्रुप Aसाठी ॲप्लिकेशन फी 1500 रुपये आहे, प्रोसेसिंग फी 250 आणि टोटल 1750.
ग्रुप बीसाठी 800 रुपये, 250 प्रोसेसिंग फी, 1050 अशी टोटल आहे. ग्रुप सीच्या पोस्टसाठी 800 रुपये, 250 प्रोसेसिंग फी आणि 1050 अशी टोटल फी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन पेमेंट असणार आहे, जसं आपण नेहमी प्रत्येक फॉर्मसाठी भरतो. स्कीम ऑफ एक्झामिनेशन बघा, MCQ असणार आहे. अगदी पहिलं टियर जे असणार आहे ते OMR शीटवर आपण जे MCQ मार्क करतो तशा टाईपची एक्झाम असणार आहे. टियर 2मध्ये MCQ आणि डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. आणि त्यानंतर जे लोक टियर 2मध्ये पास होणार आहे त्यांना इंटरव्ह्यू पर्सनल इंटरॅक्शनसाठी बोलवले जाणार आहे, 1:5 असं. त्यानंतर आपण बघू शकतो ऑब्जेक्टिव्हमध्ये काय विचारलं जाणार आहे. कॉम्पोनंट ऑफ टेस्ट, नंबर ऑफ क्वेश्चन, टोटल मार्क्स. ठीक आहे. 100 क्वेश्चन असतील 300 मार्क्सला. त्यानंतर इथे बघा तुम्ही टियर 2चे एक्झामिनेशनसुद्धा इथे बायफर्केशन दिलेलं आहे, इंटरव्ह्यूचंसुद्धा इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण बघू शकतो प्रत्येक पोस्टसाठी इथे अगदी व्यवस्थित सिलेबस त्यांनी मांडून दिलेला आहे. इम्पॉर्टंट नोट्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचू शकता फॉर्म भरायच्या आधी. आणि रिजनल ऑफिस बघा, टियर 1 एक्झामिनेशन ही महाराष्ट्रात फक्त पुण्यातच होणार आहे. त्यानंतर टियर 2साठी टियर 1 बघा, 3 मार्क शॅल बी अवॉर्डेड फॉर एव्हरी करेक्ट आन्सर आणि 1 मार्क शॅल बी डिडक्टेड. म्हणजे चुकीचं असल्यावर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 3 मार्क बरोबर उत्तराला आणि 1 मार्क कमी चुकीच्या उत्तराला. तर मी सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स इथे कवर केलेले आहे. अशी होती ही ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.